ची बैठक नुकतीच पार पडली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीबद्दल माहिती देत आहेत. पाहूया त्याचं थेट प्रसारण. त्यामुळे आतापर्यंत आपण 31,64,000 शेतकऱ्यांना 2,215 कोटी रुपयाची मदत करण्याचे GR काढलेले आहेत. नमस्कार शेतकरी मित्रांनो. तर शेतकरी मित्रांनो बघा, आता महाराष्ट्रातील लाखो शेतकऱ्यांसाठी आता सर्वात मोठी आनंदाची बातमी समोर आलेली आहे. कारण की शेतकरी मित्रांनो बघा, आता नियमितपणे शेतकऱ्यांचे बघा पावसामुळे अवकाळी पावसामुळे व तसेच गारपीटमुळे व तसे बघा कीटकनाशकमुळे पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले होते. आता शेतकरी मित्रांनो बघा, 2022 आणि 2023 आणि 2024 या तिन्ही वर्षाचा पीक विमा आता एकत्रपणे शेतकऱ्याच्या खात्यात जमा केला जाणार आहे. म्हणजे शेतकरी मित्रांनो बघा, आजपासूनच शेतकऱ्याच्या खात्यात पीक विमा जमा होणार आहे. आता शेतकरी मित्रांनो बघा, मागच पैसे जमा होणार होते, पण शेतकरी मित्रांनो बघा, आता निवडणुकीमुळे शेतकऱ्याच्या बँक खात्यात पैसे जमा झाले नव्हते. पण शेतकरी मित्रांनो आता बघा, निवडणूक सुद्धा आता पार पडलेली आहे. आता शेतकऱ्याच्या बँक खात्यात डायरेक्ट पैसे जमा होणार आहे. आता शेतकरी मित्रांनो बघा, आता काही जिल्ह्यामध्ये बघा गेल्या 3 वर्षातील पीक नुकसान आव्हान समस्यावर पूर्ण न झाल्याचे शेतकऱ्यांना विमा रक्कम मिळायला उशीर झाली होती आणि या भूमिलेख उपक्रम सर्वाधिक पीक विमा आता कंपन्यांना आणि कृषी विभागांना यांच्या कागदपत्राची प्रक्रियेमुळे विलंब झाला. आता शेतकरी मित्रांनो बघा, मागच्या वेळेस काय झालं होतं बघा, पीक विमा मिळणार होता, पण त्यामुळे बघा शेतकरी मित्रांनो ग्रामपंचायत समितीमार्फत बघा निवडणूक लागली होती आणि निवडणूक आता 2 तारखेला पूर्ण झालेली आहे आणि शेतकरी मित्रांनो बघा, निवडणूक झाल्यानंतर आजपासून शेतकऱ्याच्या बँक खात्यात डायरेक्ट पैसे जमा होणार आहे. म्हणजेच की डिसेंबर महिन्यात शेतकऱ्याच्या बँक खात्यात डायरेक्ट आता शेतकऱ्याला पैसे जमा होणार आहे. शेतकरी मित्रांनो बघा, आता कोणत्या शेतकऱ्याला किती पैसे मिळणार आहे, हेक्टरी किती पैसे मिळणार आहे, हे सुद्धा स्वतः देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगितलेले आहे. आता बघा शेतकरी मित्रांनो, 2025 मध्ये ही सर्वच प्रक्रिया आता पूर्ण झाल्यानंतर सरकारने बघा तिन्ही वर्षाची रक्कम आता एकत्रपणे जमा करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि शेतकरी मित्रांनो बघा, त्यामुळे शेतकऱ्याच्या खात्यात आता मोठी रक्कम जमा होत आहे. सर्वात मोठी रक्कम जमा होत आहे. आता शेतकरी मित्रांनो बघा, कशा प्रकारे ही रक्कम जमा होणार आहे व तसेच बघा कोणत्या शेतकऱ्यांना किती रक्कम मिळणार आहे. सर्वात महत्त्वाची बातमी शेतकरी मित्रांनो बघा, कोणत्याच चॅनलवर तुम्हाला अशी इन्फॉर्मेशन मिळणार नाही. कारण की बघा कोणत्या शेतकऱ्याला किती रक्कम मिळणार आहे. बघा आता शेतकरी मित्रांनो बघा, ज्या शेतकऱ्याचं बघा सोयाबीन पिकाचं नुकसान झालेले असेल अशा शेतकऱ्याला बघा शेतकरी मित्रांनो 10,000 ते बघा 18,000 पर्यंत शेतकऱ्याच्या बँक खात्यात पैसे मिळणार आहे. आणि शेतकरी मित्रांनो बघा, आता ज्या शेतकऱ्याचं भात आणि धान्य अशा प्रकारे या पिकाचं जर नुकसान झालेले असेल तर त्या शेतकऱ्याला बघा शेतकरी मित्रांनो 12,000 ते 20,000 पर्यंत शेतकऱ्याच्या बँक खात्यात हे पीक विमा मिळणार आहे. तसेच शेतकरी मित्रांनो बघा, ज्या शेतकऱ्याचं बघा कापूस पिकाचं नुकसान झालेले असेल त्या शेतकऱ्याला बघा 15 ते 25,000 रुपये अशा प्रकारे शेतकऱ्याच्या खात्यात जमा होणार आहे. तसेच बघा शेतकरी मित्रांनो, ज्या शेतकऱ्याचं बघा ज्वारी व तसेच बघा बाजरी पिकाचं जर नुकसान झालेले असेल त्या शेतकरी मित्रांनो बघा 8,000 ते 14,000 रुपये अशा प्रकारे पीक विमा मिळणार आहे. तसेच शेतकरी मित्रांनो बघा, ज्या शेतकऱ्याचं बघा मका पिकाचं नुकसान झालेले असेल अशा शेतकऱ्याला 10,000 ते बघा 17,500 रुपये शेतकऱ्याच्या बँक खात्यात जमा होणार आहे. व तसेच शेतकरी मित्रांनो बघा, ज्या शेतकऱ्याचं ऊस पिकाचं नुकसान झालेले असेल त्या शेतकऱ्याला 20,000 प्लस अशा प्रकारे शेतकऱ्याच्या बँक खात्यात हे पैसे जमा होणार आहे. आणि तसेच बघा कडधान्य बघा शेतकरी मित्रांनो, सर्वात लास्टचं ज्या शेतकऱ्याचे कडधान्य पिकाचं नुकसान झालेले असेल अशा शेतकऱ्याला 8,000 ते 16,000 रुपयेपर्यंत पीक विमा शेतकऱ्याच्या बँक खात्यात आजपासून जमा होणार आहे. बघा शेतकरी मित्रांनो, सकाळपासूनच बघा 9 वाजेपासून तर रात्रीच्या 10 वाजेपर्यंत सगळ्याच शेतकऱ्याच्या खात्यात पैसे जमा होणार आहे. कारण की शेतकरी मित्र बघा, आता निवडणूक सुद्धा झालेली आहे आणि शेतकरी मित्र बघा निवडणुकीमुळे शेतकऱ्याच्या बँक खात्यात पीक विम्याचे पैसे जमा झाले नव्हते. आता शेतकरी मित्र बघा निवडणूक झाल्यामुळे आता डायरेक्ट आजपासूनच शेतकऱ्याच्या खात्यात पैसे जमा व्हायला सुरुवात होणार आहे. प्रत्येक जिल्ह्याची आव्हान रक्कम बदलू शकते. आता शेतकरी मित्र बघा प्रत्येक जिल्ह्यात वेगवेगळ्या पद्धतीने ही रक्कम बदलू शकते. आता सर्वात महत्त्वाचं बघा, कोणत्या जिल्ह्यात रक्कम जमा सुरू झालेली आहे, म्हणजे की कोणत्या जिल्ह्यात आज पैसे जमा होणार आहे. सर्वप्रथम शेतकरी मित्रांनो तुम्हाला हे जाणून घेणे खूप महत्त्वाचे आहे. बघा शेतकरी मित्रांनो, सर्वप्रथम जिल्हा म्हणजे की बघा उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये आजपासून पीक विमा जमा व्हायला सुरुवात होणार आहे. तसेच बघा लातूर आणि बीड आणि नांदेड व तसेच बघा परभणी जिल्हा आहे आणि हिंगोली, तसेच बघा शेतकरी मित्रांनो अमरावती, बुलढाणा, वाशिम, यवतमाळ, नागपूर, चंद्रपूर व तसे बघा गडचिरोली जिल्हा सुद्धा आहे. या जिल्ह्यात बघा शेतकरी मित्रांनो आजपासूनच पीक विमा जमा व्हायला सुरुवात झालेली आहे. आता शेतकरी मित्रांनो बघा उर्वरित जिल्ह्यासाठी अपडेट म्हणजे की जिथे 2022 आणि 2024 या वर्षाचा पीक विमा आव्हान प्रक्रिया आहे, जेथे पुढील 10 ते 15 दिवसाची रक्कम जमा केली जाईल. सरकारने विशेष प्रार्थना नेमकं या प्रक्रियेला जलद करण्याचा आदेश दिलेला आहे. आता शेतकरी मित्रांनो बघा 2022 ते 2024
पर्यंत तुम्ही कधीही सुद्धा पीक विमा भरलेला असेल तर तुमच्या बँक खात्यात डायरेक्ट आजपासून पीक विमा जमा व्हायला सुरुवात झालेली आहे. शेतकरी मित्र बघा, महाराष्ट्रातील शेतकऱ्यासाठी 2025 वर्षाची सुरुवात मोठ्या दिलासादायक बातमीची झालेली आहे. आता पिकाचे नुकसानामुळे आर्थिक ताण वाढलेल्या शेतकरी बांधवांसाठी राज्य सरकारने पीक विमा देयाचे वितरण मोठ्या प्रमाणात केलेले आहे. आता शेतकरी मित्र बघा, 2025 संपायला एकच महिना बाकी राहिलेला आहे. यामध्ये एकूण 45 लाख शेतकऱ्याच्या सरासरी 17,000 हेक्टर रक्कम मिळणार असून ही रक्कम थट्ट खात्यात जमा करण्याची प्रक्रिया वेगाने सुरू आहे. आता शेतकरी मित्र बघा, 17,000 हेक्टर प्रमाणे शेतकऱ्याच्या बँक खात्यात आता ही रक्कम जमा होणार आहे. सर्वप्रथम बघा, रक्कम टप्प्याटप्प्याने जमा होणार आहे. कोणत्या तारखेला जमा होणार आहे? पहिला टप्पा आता सुरू झालेला आहे. म्हणजे की शेतकरी मित्र बघा, आतापर्यंत कोणताही टप्पा मिळाला नव्हता. आता शेतकरी मित्र बघा, पहिला टप्पा शेतकऱ्याच्या खात्यात आता जमा होणार आहे. काही शेतकऱ्याला पैसे सुद्धा मिळाले असेल व तसे बघा, ज्या जिल्ह्याचे पंचनामा आधी पूर्ण झाला त्या शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम जमा होऊ लागलेली आहे. आता बहुतांशी जिल्ह्यामध्ये बघा, पहिल्या टप्प्यात 30 ते 40% शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे मिळाले आहे. व तसे बघा शेतकरी मित्रांनो, आता दुसऱ्या टप्प्यात बघा शेतकरी मित्रांनो, आता दुसरा टप्पा पुढील 7 दिवसात शेतकऱ्याच्या खात्यात जमा होणार आहे. व तसे बघा, आता शेतकरी मित्रांनो बघा, दुसरा टप्पा आता शेतकऱ्याच्या खात्यात जमा होणार आहे. बघा, कापूस आणि सोयाबीन पिकाचं पंचनामा पूर्ण झाल्यानंतर दुसऱ्या टप्प्यातील शेतकऱ्यांना पैसे जमा होणार आहे. आता व तसेच बघा शेतकरी मित्रांनो, आणि तिसरा टप्पा सर्व शेतकऱ्याला अंतिम वितरण, म्हणजे की ज्या शेतकऱ्याला दुसऱ्या टप्प्यात पैसे मिळणार नाही त्या शेतकऱ्याला तिसऱ्या हप्त्यात सुद्धा पैसे मिळणार आहे. बघा, या टप्प्यात अवकाळी पाऊस आणि पूर आणि गारपीट पंचनामा पूर्ण झाल्याच्या शेतकऱ्याला विमा रक्कम मिळणार आहे. आणि बघा शेतकरी अशा प्रकारे या 3 टप्पे सरकारने पाडण्यात आलेले आहेत. या 3 टप्प्यापैकी कोणत्या सुद्धा तुमच्या टप्प्यात पीक विमा मिळणार आहे. व तसेच शेतकरी मित्र बघा, ज्या शेतकऱ्याला पीक विमा अजून सुद्धा मिळाला नसेल बघा, दुसऱ्या टप्प्यात आणि 7 दिवसानंतर व तसेच शेतकरी मित्र बघा, अशा प्रकारे पहिले टप्पा सुद्धा आता ज्या शेतकऱ्याला पहिल्या टप्प्यात पीक विमा मिळाला आहे आणि ज्या शेतकऱ्याला अजून सुद्धा पहिल्या टप्प्यात अपात्र ठरवण्यात आलेले आहे त्या शेतकऱ्याला शेतकरी मित्र बघा दुसऱ्या टप्प्यात पैसे मिळणार आहे. त्याचप्रमाणे बघा शेतकरी मित्रांनो, हेक्टरी 17,000 रुपये हेक्टरी शेतकऱ्याच्या बँक खात्यात डायरेक्ट आता पीक विमा मिळणार आहे. कारण की महाराष्ट्रातील शेतकरी मित्रांनो बघा, 2025 संपायला हे एकच महिना बाकी राहिलेला आहे. बघा, 2 तारखेला निवडणूक पूर्ण पार पडली आणि शेतकरी मित्र बघा, कर्जमाफीची सुद्धा आता शेतकरी मित्रांनो बघा, 2026 मध्ये जून मध्ये शेतकऱ्याचे कर्जमाफ करेल असे आश्वासन बघा देवेंद्र फडणवीस साहेबांनी ही दिलेली आहे. आणि तसेच बघा शेतकरी मित्रांनो, आता काही शेतकऱ्याला बघा कर्जमाफ आधीच करण्याचं ठरवण्यात आलेले आहे. सगळीच रक्कम एकदाच कर्जमाफीची देण्यात येणार नाही असे सुद्धा देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगितलेले आहे. आणि बघा, पीक विमा 2025चा म्हणजेच की बघा शेतकरी मित्रांनो, 2022 ते 2024 पर्यंत जे काय पीक विमा आहे बघा, निवडणुकीच्या नंतर म्हणजेच की आजपासून शेतकऱ्याच्या खात्यात डायरेक्ट आता जमा होणार आहे. शेतकरी मित्र बघा, जर तुम्हाला काही प्रॉब्लेम येत असेल, जर तुम्हाला पीक विमा मिळाला नसेल, कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि अशाच इन्फॉर्मेशनसाठी नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.